संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। क्रीडा विभागामध्ये 21 कोटींचा घोटाळा प्रकरणामध्ये हर्षकुमार क्षीरसागर 11 दिवसांपासून फरार होता। हर्षकुमारची मैत्रीण अर्पिता वाडकरला पोलिसांनी अटक केली आहे। तिची चौकशीही करण्यात आली आहे। हर्षकुमार क्षीरसागर याच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यास दिल्ली येथून आमच्या टीमने काल ताब्यात घेतलेला आहे। सदर गुन्ह्यात त्याला आज अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 10 कोटीची मालमत्ता, स्थावर जंगम मालमत्ता आपण सीज केलेली आहे आणि जी उर्वरित मालमत्ता आहे ती देखील आपण जप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर या आरोपीनं पैसे कुठे वळवले बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1.5 कोटीची BMW, 40 लाखाच्या 2 स्कोडा गाड्या, 1.20 कोटीचे 4 फ्लॅट्स, बँक खात्यामध्ये 3 कोटी रुपये, 1 कोटीचं घराचं इंटेरियर, 1.35 कोटींचा चिकलठाण्यामध्ये फ्लॅट, 1.5 लाखाचा मुंबईमध्ये फ्लॅट, संभाजीनगरमध्ये 50 लाखाची दुकानं, 1,44,000चा आयफोन, 15 लाखाची स्कोडा गाडी, 1,09,000चा आयफोन, बँक खात्यामध्ये 1,01,00,000 रुपये। तर 80 लाखांची जमीन खरेदी, बँक खात्यामध्ये 2.5 लाख रुपये वळवले, 35 लाखाची SUV कार, 1.59 लाख रुपये बँक खात्यात वळवले, साताऱ्यामध्ये 25 लाखाचा फ्लॅट, 20 लाखाची SUV कार,